असतील पुरावे, नक्कीच. कोणी सभागृहामध्ये बिना पुराव्याने बोलू शकत नाही. त्यामुळे अनिल परबांच्याकडे पुरावे असावेत म्हणून त्यांनी एवढं धाडस केलेलं आहे. एखाद्या गृहराज्यमंत्र्यावर आरोप करणं बिना पुराव्यांशिवाय कोणी बोलू शकत नाही. आणि कोकणामध्ये किनारपट्टीमध्ये वाळूचा तर सगळेच फार मोठा एक स्कॅन्डल आहे. सगळे वाळूचा धंदा मोठ्या प्रमाणामध्ये तिथे अनेक लोक सहभागी आहेत. मला माहीत नाही माझ्याकडे, कारण त्या गोष्टी नाहीत की योगेश कदमांचा किती सहभाग आहे. पण ते जर त्या ठिकाणी सभागृहामध्ये हा विषय येत असेल, मानला जात असेल वाळू चोरीचा, तर सरकारने चौकशी केली पाहिजे आणि पुरावे असतील तर कारवाई केली पाहिजे. पुढे गेले जे छाती दाखवणारे, त्यामुळे शेतकरी उद्ध्वस्त झालेला आहे. बरं, खोटी आश्वासन देऊन त्यांना तुम्ही कर्जापासून मुक्त कर्जमाफी देतो म्हटलात, कर्जमाफी देऊ शकला नाही. आणि आज आम्ही स्थगनही दिलाय या संदर्भात की शेतकऱ्यांच्या आत्महत्या संदर्भात स्थगन आहे. चर्चा बाजूला, बाकीची कामं करून शासनाने चर्चेची तयारी दर्शवावी आणि या मुद्द्यावर चर्चा करावी. पहिल्यांदा शेतकऱ्याला तुम्ही कर्जमाफी देण्याची घोषणा करावी अशी आमची मागणी असणार. लाईन लागेल घोटाळ्यांचे आरोप केले तर. सरकार बरोबर जो आहे, सरकार के साथ है वो सेफ है, असं आहे. जो कितीही भ्रष्टाचारी असेल तरी त्याला साफसुथरं करायचं काम सरकारमध्ये गेल्यावर होते. आणि म्हणून हे सगळे लोक पळवापळवीचं काम चाललेलं आहे. तुम्हाला अनेक किती लोक, शेळकेंचंच काय, राज्याला लुटण्याचं काम सुरू आहे. राज्य लुटून खाण्याचं काम सुरू आहे. आणि जो सत्तेमध्ये आहे, सत्तेच्या बरोबर आहे, त्याला लुटण्याची मुभा आहे. त्याच्यावर कुठलीही कारवाई सरकार करू शकत नाही. कारण सगळेच चोर बसल्यावर कुणावर कारवाई करायची